तुमच्या गोरगरिबाचे लेकर तुम्हाला कशाला मोठं केलं मराठ्याच्या नेत्याला आम्ही आमचे मुर्दे पाडायला का ओबीसीचे सगळे नेते छगन भुजबळ यांनी एकत्र केले तुम्हाला एकत्र वर रोग आला करे सगळ्याला काल तिथं चर्चा होती एवढी मोठी मराठा आरक्षणाची विरोधी पक्ष जायला रोग आलता का यांना जायला बाजूला होऊन धरायला काय झालं यांना द्या ओबीसीतून आरक्षण मराठ्याला म्हणून लपून बसता पळून बसता इकडं तिकडं आणि सत्ताधारी बी काय गप्पा आणता रे ते आले नाही 50 बाऱ्या टीव्हीवर तेच सांगता ते आले नाही आले म्हणून त्याला वड्या उघडीला तिकडं काय करायचं तुम्हाला कशाला नाटकं सांगतात ते आले नाही येड्यात काढता का मराठ्याला धनगर बांधवाला तुम्ही 12 बोलतो बंजारा समाजाला मुस्लिमांना द्या ना आरक्षण तुमचीच इच्छाशक्ती नाही नुसतं ढकलीतात याच्यावर त्याच्यावर नाव दाखवत विरोधी पक्ष नाही आला नामका नाही आले त्या ढुंगाळावर लागते विरोधी पक्षाची काय करायचं तुम्हाला त्यांची ही जनता बघा ना काय आक्रोशीचा ही काय म्हणती येड्यात काढता का दरबारीन ते नाही आले म्हणून आरक्षण देणार नाही का तुम्ही आम्हाला ते नाही आलेत मग आरक्षण नाही देणार तुम्ही आम्हाला त्यांच्यावर अवलंबून आहे का तुमचं आरक्षण देणं नाट्य शिकिता काय आम्हाला नाट्य शिकिता आता प्रश्न हा आहे की काल धनंजय मुंडे यांनी बीडच्या रॅलीबाबत त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही कोणतीही रॅलीला परवानगी नाकारलेली नाही जी पसरलेली आहे ती अफवा आहे कोणीतरी अफवा पसरवत आहे परवानगी नाकारली म्हणून कशाचं कोण अफवा पसरत हो धनंजय मुंडे साहेब कोण नाही पसरीत मला खरं बोलायची सवय आहे तुम्हाला चांगला स्वभाव माहिती आणि जेवढे मंत्री आलेत ना त्यांना सगळ्याला माहिती माझा स्वभाव काय ते खोटं बोलत नसतो मी मीडियाच्या बांधवांनी मला प्रश्न विचारला परवानगी नाकारली म्हणून तुम्ही परवानगी नाकारली म्हणून आणि त्यावेळेस नाकारलेलीच होती काल 5-6 वाजता दिली काल मी सकाळी मीडियाच्या बांधवाला बोललो होतो 3-4 वाजता लातूरच्या सभेत बोललो आज काल दिले 5-6 वाजता हे नाटकं नाही शिकायचे पण एक गोष्ट खरी आहे की तुम्ही जे स्पष्टीकरण दिलं धनंजय मुंडे साहेब की जिल्ह्यात परवानगी नाकारलेली नाही परवानगी दिलेली ही जी कर्तव्य दक्षपणा तुमच्यातला तुम्ही दाखविला ना आणि तुम्ही परवानगी द्यायला लावली जातीवाद नाही केला तिथं त्याबद्दल तुमचं कौतुक कारण आम्हाला चुकल्यावर झापायची बी सवय आणि काम केलं कौतुक करायची सवय त्यालाच मराठा म्हणतात मग त्यामुळं पण आणखीन एक करा तुमचे कार्यकर्ते जरा गोरगरीब मराठ्याला त्रास देते ते थांबवायला लावा त्यांना मला जातीवाद करू नका मला जवळ सहन होतं तोवर मी सहन करीत असतो आणि मागं लागलो ना मग लय बेजार करीत असतो त्याच्यामुळे तेवढं एक सांगा जनता तुमची जिल्हा तुमच्या जिल्ह्यातली सगळ्या जाती धर्माचे लोक तुमचे जसं तुमच्या जातीला तुम्ही प्रेम करता जीव लावतो तसं मराठ्यांच्या गोरगरिबाला जीव लावा ते मराठी कवा डोक्यावर घेऊन नसते तुम्हाला कवा बी त्या रायमोच्या लोकांना आणलं घाटनांदूरच्या लोकांना हाणलं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी त्या परळीजवळ एक गाव आहे आमचं मला वाटतं जामगाव का जामनगर काहीतरी तिथल्या मराठ्यांना जाऊन आया बहिणीवर शिवाय द्यायला लागले असं मस्तीत आल्यासारखं बोलू नका मला जरा त्यांना सांगा गेवरा तालुक्यातल्या काही गावात झाले महाजनवाडी जवळ बी काही गावात मराठ्यांना त्रास दिला गेला आष्टी तालुक्यात त्रास दिला शिरूर तालुक्यात त्रास दिला गेलाय माजलगाव मध्ये बीड शहरात परळीत जरा ते थांबवायला लावा कारण तिथं बी जरा थोडंसं लक्ष घाला की मराठ्यांना त्रास देऊ नका मराठ्यांना त्रास दिल्याला धनंजय मुंडे साहेब मी सहन करू शकत नाही तुम्ही गोडी गुलाबीना त्यांच्याशी बोला तुमच्या जातीवर प्रेम करताय तसं त्यांच्यावरही करा हेच लोक 25 वर्ष झालं तुम्हाला सहकार्य करते हार जीत असती कशाला माझ्या मराठ्याला दोष देता माझ्या मराठ्याने पाडलं का तुम्हाला विनाकारण दोष द्यायचा नाही आणि सगळ्यांची सामंजस्याची भूमिका घडून आणणं तुमची जबाबदारी कारण पालकत्व तुमच्याकडे तुम्ही दोन्ही जातीला एकत्र ठेवाल तुमची जाती एक झालेली मराठी एक झालेली दोन्ही एक झाले तर कधी किंग तुम्हीच हे सोडून जातीवाद करून निवडणुकीच्या आधी म्हणायचं निवडणूक तर संयम धरा निवडणूक झाल्यावर बघू काय त्रास द्यायला लागला काय बघा तुम्ही आम्ही बी मग विधानसभेला बघू आम्ही समजू या असल्या भानगडी करण्यापेक्षा तुम्ही जे आज ताबडतोब सांगितलं स्पष्टीकरण दिले की परवानगी नाकारलेली नाही दिली त्याबद्दल तुमचं कौतुक पुढे आम्ही कौतुक करू जातीवाद बीड जिल्ह्याचा बंद करा तुमच्या कार्यकर्त्याला सांगा की माझ्या मराठ्यांच्या जातीला त्रास देऊ नका गोरगरिबांना त्रास देऊ नका तुमच्या जातीच्या कार्यकर्त्याला सांगा ते जातीवाद करून माझ्या गोरगरिबाला त्रास द्यायला लागले मी सहन करणार नाही धनंजय मुंडे साहेब तुम्हाला जाहीर सांगतो जेव्हा सहन होतं तेवढंच करल मी त्यामुळं तीही जबाबदारी एक पार पाडा की तुमचे कार्यकर्ते इथून पुढे माझ्या मराठ्याला त्रास देणार नाहीत आणि मराठ्यांनाही सांगतो बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या एकमेकाच्या मदतीला जा बघायची भूमिका घेऊ नका अन्याय करायचा नाही कोणावर पण अन्याय सहन बी नाही करायचा एकमेकाच्या मदतीला जा आणि जर कोणी दबाव आणला कार्यक्रमाला जाऊ नका रॅलीला जाऊ नका तर मराठ्यांनी कोणत्या नेत्याला अजिबात घ्यायचा नाही आपले लेकरं आपल्यासाठी महत्वाचे
मोठे केलेत आपण राजकीय नेते, हे आपल्या काही कामाचे नाहीत. हे कधी दगेखोर आहेत, दगे देतील आपल्याला. आपल्या लेकरासाठी आपण लढायचंय. सगळ्या लोकांनी जिथं जिथं बीड असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल, आपण आपल्या मिळेल त्या वाहनानं मराठ्यांना एक झुटीनं ताकद दाखवायची आणि आपल्याला आपल्या लेकराला आरक्षण मिळवायचं. कितीही खोट्या केसेस केल्या तरी मराठ्यांनी द्यायचं नाही. मी SIT लागली माझ्यावर तरी भेट नाहीये. तुम्ही द्यायचं नाही. तुम्हाला काय त्रास होतो हे मला माहिती. सहन करा आपल्या जातीसाठी, होऊ द्या अन्य जातीसाठी. तुमचं योगदान मराठा समाज कधीच विसरणार नाही. तुम्हाला झालेला त्रास मराठा समाज राज्यातला कधीच विसरणार नाही. आणि हा तुमचा मुलगा तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही. फक्त तुम्हाला माझी विनंती आहे, हातातले कामं बाजूला टाकायचे. शहरातला मराठा, गावखेड्यातला मराठा, जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस कामं बाजूला ठेवायचं. आपल्या जातीचं कल्याण होणार असलं तर एक दिवस बाजूला ठेवा कामं. आणि सगळ्यांनी व्यवसाय सुद्धा बंद ठेवा. मराठ्यांनी नोकरदार वर्गांनी सुद्धा जाऊ नका. सगळेचे सगळे मराठे असे ताकदीनं उसळून एकजुटीने एकत्र या. आरक्षण घेतल्याशिवाय ओबीसीतून हटायचं नाही. त्या छगन भुजबळनं ओबीसीचे नेते एकत्र करून मला उघडं पाडायचा प्रयत्न केलाय. सरकारने मला उघडं पाडायचा प्रयत्न केलाय. मायबापा हो, मला कोणी नाहीये, मी तुम्हालाच मायबाप मानलेलं आहे. मला उघडं पडू देऊ नका, माझ्या समाजाला उघडं पडू देऊ नका. आपल्याला आरक्षण मिळवायचंय आणि ते पण ओबीसीतून. मी घेतल्याशिवाय हटणार नाही. अशीच साथ आणि आशीर्वाद ठेवा, एवढीच विनंती. शेवटचा प्रश्न दादा, बीड जिल्हा ही तुमची जन्मभूमी आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण हे मागण्या सुरू झाल्यापासून बीड जिल्हा सातत्यानं गाजतोय. उद्याची बीडची रॅली कशी निघणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे. बीड जिल्ह्यातला मराठा इथूनच पाय पडू आता. शेवटचं उत्तर देऊन टाका. छोटं लोक इथे थांबवा. मग शेवटचं छोटं उत्तर द्या 1 मिनिटाचं. उद्याची रॅली कशी निघणार? कशी निघणार नाही माहित मला, मी कधीच मोजित नाही संख्यात. पण मराठा बीड जिल्ह्यातला अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणार. स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शांततेत येणार, शांततेत घरी जाणार. पण एक बी मराठा घरी राहणार नाही याची मला पक्की खात्री, माता मावल्यासह. ओके, तर अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. उद्याची बीडच्या रॅलीमध्ये किती लोक सहभागी होतील हे सांगता येत नाही, पण शांततेत ही रॅली निघेल. आणि मराठा आमदारांनी आता ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावे अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद कपूरचा नितेश महाजन, झी मीडिया, धाराशिव. Hey!